निळू फुले हे मराठी चित्रपटसृष्टीतील असं एक नाव आहे ज्यांना त्यांच्या अभिनयामुळे ओळखलं जातं। त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे। आज आम्ही त्यांच्याबद्दल तुम्हाला एक न माहीत असलेली गोष्ट सांगणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी कोमल वावरकर, तुम्ही पाहत आहात ETV भारत शॉर्ट्स। निळू फुले यांनी आपल्या अभिनयामुळे रसिकांचं खूप कमी वेळात प्रेम जिंकलं। त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे, मात्र खऱ्या आयुष्यात ते हिरो होते। निळू फुले यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्याबरोबर कुष्ठरोग्यांसाठी काम केलंय। ते त्यांच्या इलाजासाठी महिन्याच्या महिन्या पैसे पाठवत असत। याशिवाय निळू फुले हे महात्मा ज्योतिराव फुले यांचेही वंशज आहे। ते महात्मा ज्योतिबा फुले यांचे खापरपंतू आहे, असं त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं। निळू फुले यांचा बाई वाड्यावर या हा डायलॉगही खूप प्रसिद्ध आहे। हिंदीमधील अनेक चित्रपटांमध्ये आओ कभी हवेली पे ही लाईन वापरली गेली आहे। या डायलॉगवर अनेक गाणी देखील तयार करण्यात आली आहे। आज निळू फुले आपल्यात नाही, मात्र ते आपल्या चित्रपटांद्वारे सदैव आपल्या मनात जिवंत राहील। आता अशा स्टोरी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा ETV भारत शॉर्ट्स।